राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तर कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरपूरचे पांडुरंगाचे एकदम जवळचे भक्त नामदेव महाराज त्यांचा 2 चरणाचा अभंग आहे. तर 2 चरणाचाच अभंग निवडला आहे मी. तर त्या अभंगातून नामदेव महाराज काय सांगतात ते आपण बघूया. तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी हे सांगायचं की इथे बसलेले सगळे हे श्रोते, मृदंगाचार्य, विनेकरी, टाळकरी हे सगळे तर मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. तर नामदेव महाराजांनी असं सांगितलं आहे. तर त्याच्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की ह्या म्हातारीला कीर्तनाला कशाला आणले? चांगले चांगले कीर्तनकार, अहो किती चिकणे देखणे पांढरे शुभ्र कपड्याचे एवढे चांगले चांगले कीर्तनकार सोडले आणि ह्या लोकांनी ह्या म्हातारीला कीर्तनाला आणले. कशासाठी आणलं असेल? पण त्याच्या मागचं कारण असं आहे, म्हातारीला बी कीर्तन करावं वाटतं, म्हाताऱ्या माणसाला बी करावं वाटतं, देवाची नावं घ्यावं वाटते. नाहीतर कोणाकोणाला आहेच की देवाचे नावं घेऊ वाटत नाहीत. मला बी वाटतं कधी काहीतरी करावं म्हणून. तुम्ही म्हणता इतके दिवस का नाही केलं? इतके दिवस नाही केलं, पण आत्ता तरी मला त्याची आठवण झाली की आपण बी काहीतरी करावं. तर मला निदान आठवण तरी झाली हे करावं म्हणून. तर एक माणूस, त्या शेतकऱ्याचा माणूस होता म्हातारा म्हणजे बाप, आणि त्याला 4 पोरं होते. तर मग ते 4 पोरं त्या बापाला सारखं, बाप अगदी शेवटच्या स्टेपला गेला आणि त्या बापाला ते सांगायचे की बाबा तुम्ही देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. तर देवाचं नाव त्यांनी कधीच घेतलं नाही. ते पडून राहायचे नुसतं. ह्याला त्याला शिव्या दे, असं कर तसं कर, आदळआपट कर, आणि मग ते काय ऐकनाच. मग ते एक दिवशी असं करून करून त्यांचं शेवटचा क्षण आला आणि ते मरायच्या आधी जबान जाती आणि मग जान जाती. तर त्यांची जबान गेली, त्यांना बोलता येईना. मग त्यांना ते बाहेर तिथं आता पटांगणात टाकलं पाहिजे, लोक येतात बघायला, हे करतात म्हणून. त्यांना पटांगणात टाकलं होतं. मग ते तिथं गुराचा गोठा होता, ते शेतकरी होते ना, गोठा होता, त्या गोठ्यात टाकलं होतं. तर तिथं वासरू होतं, एक गाईचं वासरू. ते लहान होतं वासरू. ते म्हाताऱ्याची वाचा गेली तरी पण ते आता वाचा गेली, थोड्या वेळात जीव जाणार, तरी पण तो म्हातारा काय म्हणतो, वा के. आणि मग त्यांनी ते पोरांनी म्हणले की काहीतरी देवाचं नाव घ्यायचं असेल म्हणून म्हातारा असा करतो, म्हणून डॉक्टरला बोलवलं. मग ते डॉक्टर काहीतरी करते आणि बोलायला संधी देते. मग ते बोलायला लागला म्हातारा. डॉक्टर आले, डॉक्टरने ते काहीतरी केलं. मग ते बोलायला लागल्यावर म्हणला, अरे चूतमारीच्यानो, की वासरू किरसुनी खाते. मी ती 50 रुपये देऊन वर किरसुनी आणली होती, ती खाते. तुम्हाला पैशाची किंमत नाही, ती वासरू किरसुनी खाते, कळत नाही का तुम्हाला? तर त्या म्हाताऱ्याला शेवटपर्यंत देवाचं नाव घेऊ नये वाटलं. शेवटला तरी घ्यायचं का नाही? मला निदान आत्ता तरी हे होते ना, मग मला घेऊ द्या ना, कीर्तन करायचं, नामस्मरण करायचं, मग करू द्या ना मला. कुणी पण असं मला विचारलं तर मी हेच सांगेन, मला देवाचं नामस्मरण करायचं. केलं तर कुठलं काय वाईट आहे का? त्याच्यात काही बंद नाही का कोणाचं? काही नाही ना, घ्यायचं आपलं करायचं. पण तुम्ही म्हणता म्हातारी इतकी म्हातारी झाली आत्ताशी करायचं का? आत्ता का होईना, पण लवकर जाग आली म्हणून आपलं हे करायचं. तर असंच नामदेव महाराज तिथं पंढरपूरमध्ये होते ना, तर ते
आता रोज उठून ते लोकांना सांगायचे देव माझ्यासंग बोलतो, देव माझ्यासंग बोलतो. पण ते देव बोलतो हे खरं, पण हे लोकांना कोणाला माहीत नव्हतं. फक्त त्यांनाच माहिती देव बोलतो. जनाबाई संग बोलायचा देव. जनाबाईला तर दळू लागायला यायचा, कपडे धुऊ लागायला यायचा, गवऱ्या थापायच्या, सगळे कामं करायचे, पण कोणाला दिसत नव्हता. ते फक्त जनाबाईलाच दिसायचं. आणि मग नामदेव महाराज, ते तुम्हाला माहीतच आहे ते. नामदेव महाराज एक दिवशी नैवेद्याचं ताट घेऊन गेले आणि देवाला त्यांनी जेवायलाच घातलं. तेव्हा देवाने एक दिवशी नामदेव महाराजाला सांगितलं, तू कणी बाहेर फिरायला जा पंढरपूर सोडून. तर पंढरपूर सोडून जायचं म्हणजे देवाला सगळं सोडूनच जायचं ना. देव आपल्याला भेटणार नाही परत. तर ते असं सांगत ते म्हणले, पण नामदेव महाराज म्हणले, मी पंढरपूर सोडून का जायचं, नाही तू जा. मग एक दिवशी ज्ञानेश्वर माऊली आळंदीवरून तिथे गेले. देवाला म्हणले, मी जरा बाहेर फिरायला चाललो. अरे मग ते नामाला पण घेऊन जा. मग नामदेव महाराजाला नेलं बरोबर आणि फिरत 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 असंच. पण तिकडं पण असंच करायचे, सांगायचे देव माझ्यासंग बोलतो, देव माझ्यासंग बोलतो. पण लोकांना ते भरोसा वाटत नव्हता की देव याच्यासंग खरंच बोलत असतील का. आणि मग ते फिरून सगळीकडून फिरून आले आणि पंढरपूरमध्ये आले दोघं पण. तेव्हा मग देवाला नामदेव महाराजांनी सांगितलं की देवा, मी आता बाहेर कुठं जाणार नाही, पंढरपूर सोडून कुठंच जाणार नाही, मी पंढरपूरमध्येच राहीन. मग देवाने विचारलं की तू पंढरपूरमध्ये राहून काय करणार. तर पंढरपूरमध्ये राहून काय करणार हे नामदेव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले.